नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं इयत्ता 9वी गणित भाग 1 त्याच्यामधला सराव संच 3.6 मधला प्रश्न क्रमांक 2. अवयव काढा. अवयव आपल्याला काढायचे. त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा आपण मागच्या वेळेमध्ये बघितला आहे. आजच्या वेळेत आपल्याला प्रश्न क्रमांक 3 बघायचा आहे. ओके, तर तो काय दिला आहे? x वर्ग वजा 6x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात x वर्ग वजा 6x अधिक 8 वजा 64 दिलं आहे. ओके, आता आपण हे गणित सोडूया. पहिलं आपल्याला जसं तसं लिहायचं x वर्ग वजा 6x कंसाचा वर्ग. आता बघा x वर्ग वजा 6x आपल्याला इकडे पण दिसतं आहे, पण 8 पण आपल्याला दिसते आहे. त्या 8ला आधी बाहेर काढूया आपण. x वर्ग वजा 6x 8ला बाहेर काढलं म्हणजे आपल्याला 8ने ह्याला गुणावं लागेल. 8 8 64 वजा असल्यामुळे वजा 64 वजा 64 वजा 64. ओके, आता x वर्ग वजा 6x कंसाचा वर्ग वजा 8 कंसात हे बघा x वर्ग वजा 6x आलं. हे दोन्ही आता कॉमन दिसते इकडे. आता 64 चिन्ह समान आहे, बेरीज होणार. किती होणार? 6 2 12 128 वजा 128. ओके, आता आपण काय करूया? x वर्ग वजा 6x बरोबर आपण m मानू. ओके, m मानूया. आता m मानल्यानंतर काय होणार आहे? हे बघा, ह्या पूर्ण ह्याला आपण m मानलं आहे, म्हणजे mचा वर्ग वजा 8 m वजा 128 आला. ओके, आता आपण याचे अवयव काढू शकतो. सर्वप्रथम आपण m वर्ग लिहूया. आता आपल्याला गुणाकार किती पाहिजे? 128 आणि बेरीज किती पाहिजे? वजा 8. गुणाकार वजा 128 आणि बेरीज किती? वजा 8. तशा दोन संख्या कोणत्या आहेत? 16 गुणिले 8. 16 आणि 8 आहेत. ओके, तर आपण हे बघा, वजा चिन्ह बेरीज आली पाहिजे ना, मोठ्या संख्येला आपण वजा चिन्ह देऊया आणि छोट्याला अधिक देऊया. ओके, तर m वर्ग वजा 16m अधिक 8m वजा 128. याची आपण फोड कशी केली? 8mची वजा 16m अधिक 8m. ओके, आता या दोघांची जोडी बनवूया, कॉमन काढूया. या दोघांमध्ये कॉमन काय येतं? m येतो. शिल्लक करायला m वजा 16 आणि त्याच्यानंतर ह्या दोघांमध्ये कॉमन काय येतं? अधिक 8 येतात. कंसामध्ये काय शिल्लक राहिलं? m वजा 16. याने हे समान आलं पाहिजे. आता m वजा 16 एकदाच लिहिलं आणि दुसऱ्या कंसामध्ये m अधिक 8 लिहिलं आहे. ओके, आता m आपण काय मांडलं होतं? x वर्ग वजा 6x, तर ते आपण ह्याच्यामध्ये घालूया. x वर्ग वजा 6x वजा 16 mच्या ठिकाणी आपण घातलं आहे. आता दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग वजा 6x अधिक 8. ओके, तिथे लिहूया m बरोबर x वर्ग वजा 6x ठेवून, परत आपण ठेवला आहे ना म्हणून ठेवून. आता आपल्याला ह्याचे पण अवयव पाडायचे आहेत, जसे आपण इथे पाडले होते. हे बघा ह्याचे, तसे आपल्याला ह्याचे पण अवयव पाडायचे आहेत. तर आपल्याला अशा संख्या शोधायच्या ज्याचा गुणाकार वजा 16 आला पाहिजे आणि बेरीज वजा 6 आली पाहिजे. वजा 16 आली पाहिजे, बेरीज वजा 6 आली पाहिजे. ओके, तर अशा दोन संख्या कुठल्या आहेत? वजा 8 आणि अधिक 2. ते कशा आहे बघा, वजा चिन्ह मोठ्या संख्येला दिले म्हणजे वजा 8मधून अधिक 2 गेले, वजा 6 राहिले. बेरीज आणि 8 2 16 वजा गुणिले अधिक वजा 16. ओके, ते लिहूया x वर्ग वजा 8x अधिक 2x वजा 16 आणि त्यानंतर आता याची पण सेम आपल्याला अशीच फोड करायची. गुणाकार 8 आला पाहिजे आणि बेरीज वजा 6. ओके, 4 आणि 2 आणि दोन्ही संख्येला वजा चिन्ह असणार आहे, कारण वजा गुणिले वजा अधिक होणार, अधिक 8 आणि वजा 4 वजा 2 चिन्ह समान, बेरीज होणार आणि वजा चिन्ह येईल. ओके, वजा 6. तर इकडे आपण लिहूया x वर्ग वजा 4x वजा 2x अधिक 8. ओके, आता आपल्याला ह्याची दोघांची अवयव काढायचे, कॉमन बघायचं आहे. ह्या दोघांमध्ये पण कॉमन बघायचं आपल्याला. त्यामध्ये कॉमन काय आलं? x कंसात x वजा 8 राहिलं. ओके, आणि इकडे कॉमन काय? 2 x कंसात x वजा 8. त्याच्यानंतर सेम इकडे चौकट कंस पूर्ण, इकडे x वजा 4 वजा 2 x वजा 4. ओके, त्याच्यामध्ये कॉमन x वजा 8 एकदाच लिहिलं, x वजा x अधिक 2 आणि त्याच्यानंतर इकडे x वजा 4 हे आपण एकत्र लिहिलं आहे आणि x वजा 2. हे झालं आपलं फायनल ॲन्सर. याचे अवयव पडलेले आहेत या बहुपदीचे. ओके, तर प्रश्न क्रमांक 4 नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.